प्रवास त्याचं कुठं चुकतंय हे त्याला कळलंच नाही. तो होताच तसा जरासा हरवलेला, निराशलेला, स्वतःच्याच प्रेमात बुडालेला. तो जग निहाळत राहिला, विचार करीत गेला. तेव्हा व्यथित झाला जेव्हा जगाचे क्षणभंगुरत्व त्याच्या लक्षात आले. तो वाचन करीत राहिला जगाचा इतिहास, सत्तांतर, सत्ता संघर्ष. त्याच्या अंतरात असलेल्या निद्रिस्त महत्वाकांक्षा ज्वलंत होऊन बाहेर पडायला लागल्या आणि कफलक असतानाही त्याला स्वप्न पडायला लागली सत्तेची. गरज म्हणून त्याला लग्न केलं, जवळ आला म्हणून पोरं झाली. त्याचं काय चुकलं? तसं अनेकदा प्रेमातही पडला तो. प्रेम म्हणजे पिकल्या करवंदाचा मादक गंध. धुंदीत जगत गेला. ती हुरहुर, तिची ओढ, सगळं सगळं अनुभवलं. तिचं हसणं, तिचं रुसणं हे त्याने पाहिलं. आणि एका रखरखत्या दुपारी त्याला जाणवलं प्रेम हे सर्व काही नसतं या जगात. आपल्या सुखदुःखाच्या पल्याड असतं एक दुःखितांचं जग. तेही समजून घेता आलं तर पाहावं. सभोवतालची लोक व्यथित, भांबावलेले, चटावलेले, त्यात तो एक शोधित राहिला अर्थ जगण्याचा. आपण या ब्रह्मांडातील एक अस्तित्व आणि ब्रह्मांडाला ब्रह्मांड तरी का म्हणावं असे अनेक प्रश्न. त्या प्रश्नाने तो झपाटलेला. जग हे स्वयंचलित आहे हे कोणत्याही तिसऱ्या शक्तीने नाही चालत हे स्टीफन हॉकिंगने म्हटलेलं त्याला पटलेलं. नास्तिक होऊन जगणं तेवढं सोपं नसतं. स्वतःचा भार स्वतःच्या डोक्यावर वाहून जबाबदारीने न्यायचा असतो. आपल्या चुकांचे ओझे असे दुसऱ्यावरती नाही टाकता येत. पण त्याने ठरवलं तसंच जगायचं, देव धर्म नाकारायचं. तो विवेकशील होऊन जगत राहिला. प्रवासात लोक भेटत गेले. काहींनी शिकवलं, काहींनी फसवलं, काहींनी हसवलं, तर काहींनी रडवलं. सगळ्यांना समजून घेत तो पुढे जात राहिला. पण तो निराश मात्र कधी झाला नाही. थांबला नाही की हरला नाही. त्याने ठरवलंय माणसं जोडायची, माणसातला माणूस शोधायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा तो म्हणजे नेमकं कोण? मित्रांनो, तो म्हणजे सगळीकडे असतो. तो म्हणजे तुमच्या आमच्यात वसणारा संवेदनशील, विवेकनिष्ठ माणूस. तो म्हणजे तुमच्या आमच्यात वसणारा संवेदनशील, विवेकनिष्ठ माणूस.